नमस्कार मंडळी, आज आपण गव्हाच्या पिठाची कचोरी बनवणार आहे. त्याच्यासाठी कढईमध्ये 2 चमचे मी बेसन घेतलेलं आहे. पहिल्यांदा बेसन कोरडं भाजून घ्यायचं आहे. तेल वगैरे वापरलेलं नाही आहे मी भाजण्यासाठी. 5 मिनटं मध्यम आचेवरती बेसन भाजून घेतल्यानंतर बेसन काढून ती कढई मी वापरलेली आहे. तर त्याच्यामध्ये पुन्हा मी 1 मोठा चमचा तेल घातलेलं आहे. जे आपण सारण बनवणार आहे त्याची तयारी करतोय. तर 1 मोठा चमचा तेल घातलेलं आहे. तेलामध्ये अर्धा छोटा चमचा जिरे आणि अर्धा मोठा चमचा इथे मी बडीशेप घातलेली आहे. दोन्ही पण 1-2-3 मिनटं भाजायचे आहे. त्याच्यानंतर 2 मिरच्या, थोडासा आल्याचा तुकडा घालून पुन्हा 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचे आहे. हळद घातलेली आहे 1 छोटा चमचा, अर्धा छोटा चमचा हिंग घातलेला आहे. पुन्हा 1-2 मिनटं परतून घेतल्यानंतर मटार जे आहेत ती मी अर्धा किलो शेंगा घेतल्या होत्या. त्याचे जेवढे दाणे निघतील तेवढे मी इथे वापरलेले आहेत. साधारण 2 वाट्या होतील एवढे मटार आहेत. मटार जे आहेत ते घातल्यानंतर गॅसचा फ्लेम जो आहे तो वाढवायचा आहे आणि हाय फ्लेमवरती 5 मिनटं मटार भाजून घ्यायचे आहेत. गव्हाचं पीठ 2 मोठ्या वाट्या घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये चवीसाठी 2 छोटे चमचे मीठ घातलेलं आहे आणि 1/4 कप तेल घातलेलं आहे रेग्युलर. मी तेल गरम केलेलं नाही आहे. रेग्युलर नॉर्मल जे तेल आहे कच्चं तेच वापरलेलं आहे. तर हे तेल घातल्यानंतर पीठ सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पीठ मिक्स झाल्यानंतर ह्याच्यामध्ये लागेल तसं पाणी आपण घेणार आहोत. सुरुवातीला मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे, पण त्यातलंही थोडंसं उरलेलं आहे पाणी. तर पाणी जे आहे एकदम सगळं न घालता हळूहळू थोडं थोडं पाणी ह्याच्यामध्ये वापरायचं. आपल्याला जास्त पातळ किंवा घट्ट पीठ आपल्याला हे ठेवायचं नाही आहे. मध्यम पीठ आपण जसं चपातीला मळतो त्याच प्रकारामध्ये, फक्त थोडंसं चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्ट आपल्याला हे ठेवायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण असल्यामुळे पाणी आपल्याला जास्त इथे लागणार नाही आहे. हे व्यवस्थित छान मळून झालेलं आहे. आपण आता हे बाजूला ठेवूयात आणि आपलं जे हिरव्या वाटाण्याचं आपण जे फ्राय केलेलं जे साहित्य आहे ते सगळं थंड झालेलं आहे. ते मिक्सरला लावून घ्यायचं आहे. पाणी ह्याच्यामध्ये घातलेलं नाही आहे. त्याच्यामध्ये अर्धा मोठा चमचा चाट मसाला वापरलेला आहे. गरम मसाला 2 छोटे चमचे, 2 छोटे चमचे मीठ आणि भाजलेलं जे बेसन आहे ते याच्यामध्ये घातलेलं आहे. तर हे पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे. अगदी फाईन पेस्ट बनवायची नाही आहे आपल्याला. ह्याला थोडेसे जाडसरच ठेवायची आहे. त्यामुळे 1 ते 2 वेळा ह्याला ग्राइंड केल्यानंतर आपल्याला हवी तशी ही पेस्ट तयार होते. पाणी मी अजिबात वापरलेलं नाही आहे आणि थोडेसे वाटाण्याचे दाणे पण ह्याच्यामध्ये आहेत, तर ते तसेच राहिले तर काही हरकत नाही आहे. एका प्लेटमध्ये हे बाजूला मी काढून घेतलेलं आहे मिश्रण आणि आता ह्याचे गोळे बनवून घ्यायचे. सुपारीच्या पेक्षा थोडेसे मोठे मी गोळे इथे बनवलेले आहेत आणि त्याच्या दुप्पट जो गोळा आहे तो मी कणकेचा बनवलेला आहे. म्हणजे जे प्रमाण आपण कणकेच्या गोळ्याचं घेतलं आहे त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये आपण हे वाटाण्याच्या मिश्रणाचे गोळे तयार करून घेतलेले आहेत. तर एका बाजूला हे करून ठेवूयात सगळे गोळे आणि नंतर मग मी गव्हाच्या पिठाचे जे गोळे आहेत ते तयार करून घेते. पुन्हा एकदा हे गव्हाचं पीठ मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि मगच याचे गोळे तयार करून घेतलेले आहेत. गव्हाच्या पिठाच्या आपण कचोरी बनवतो, इतक्या छान टेस्टी होतात आणि कुरकुरीत होतात. कळणारही नाही की ह्या गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या आहेत. सेम आपल्याला जशा मैद्याच्या कचोरी फुगतात त्याचप्रमाणे ह्या कचोरीसुद्धा छान सगळ्या फुगतात. तर हे प्रमाण जे आहे ते मी इतकं घेतलेलं आहे. म्हणजे अर्ध्या प्रमाणात मिश्रण आणि त्याच्या मिश्रणाच्या दुप्पट प्रमाणामध्ये कणकेचा गोळा घेतलेला आहे. कणकेच्या गोळ्याची हातावरतीच पारी तयार करून घ्यायची आहे. तुम्ही लाटून घेतलं तरी काही हरकत नाही. अशी हातावरती गोल फिरवून आपल्याला थोडीशी ह्याची पारी मोदकाला आपण बनवतो त्याप्रमाणे करून घेतलेली आहे आणि मधोमध मी गोळा ठेवलेला आहे. मध्ये थोडंसं जाडसर ठेवायचं आहे आणि मग आपण जशी पुरणपोळी बनवतो त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये सारण भरायचं आहे. सारण बाहेर अजिबात येत नाही. तुम्ही इथे बघाल मी थोडंसं पीठ शिल्लक राहिलेलं आहे ते काढून ठेवलेलं आहे आणि पेढ्यासारखी ही कचोरी आपल्याला पहिल्यांदा तयार करून घ्यायची आहे. नंतर आपण तळायच्या वेळेला ह्याला थोडंसं प्रेस करून मग फ्राय करणार आहे. म्हणजे हे जे सारण आहे आतलं ते सगळं कडेपर्यंत जातं आणि कचोरी छान
फुगते, छान लेयर्स येतात ह्याच्यामध्ये. तर हे मी पहिल्यांदा बनवलेली कचोरीचा पेढा आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा तळायच्या वेळेला मी प्रेस केलं तर इतक्या प्रमाणामध्ये मी त्याला प्रेस केलेलं आहे. तर या कचोरी आपल्याला गरम तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत. तर गरम म्हणजे एकदम फार गरम तेल नको आहे आपल्याला. हाय फ्लेमवरती कचोरी फ्राय केल्यामुळे लेयर्स येत नाहीत, आतमध्ये कच्ची राहते, आतपर्यंत नीट तळली जात नाही आणि कचोरी मऊ होते, जास्त वेळपर्यंत कुरकुरीत राहत नाही. ही कचोरी तुम्ही बघत असाल एकदम छान फुगलेली आहे, मस्त झालेली आहे. तर अशा प्रकारे सगळ्या कचोरी आपण आहेत ना तळून घ्यायच्या आहेत. ही एक कचोरी मी तुम्हाला दाखवते फोडून, एकदम छान कुरकुरीत झालेली आहे आणि तुम्हाला कळणारही नाही की ही गव्हाच्या पिठापासून बनवली आहे. फोडल्यानंतर तुम्हाला दिसेल सारण कडेपर्यंत गेलेलं आहे, कचोरीला छान लेयर्स आलेले आहेत, एकदम कुरकुरीत झालेली आहे. याच्यासाठी गोड चटणी मी बनवलेली आहे. चिंच अर्धी वाटी आणि गुळाचं जे प्रमाण आहे चिंचेच्या प्रमाणापेक्षा दुप्पट घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये जिरा पावडर घालून थोडीशी गरम केलेली आहे ही चटणी, ज्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे. तर ही इन्स्टंट मी गोड चटणी बनवते नेहमी कचोरी किंवा समोसा बनवते तेव्हा. सगळ्या कचोरी अशा छान फुगलेल्या आहेत, कुरकुरीत झालेल्या आहेत. करून पहा, तुम्हालाही नक्की आवडतील. अशा छानशा सोप्या रेसिपीज पाहायच्या असतील तर स्मिता स्वादिष्ट सफर मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया तशा छानशा रेसिपी बरोबर. Thank you. Bye bye.